आजच्या इनसाइड स्टोरीत पहिलीच बातमी पाहायची आहे ती मनोज जरांगेंसंदर्भातली। मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना झालेत। मनोज जरांगेंचा उद्या मुंबईत मुक्काम आहे। 18 आणि 19 ऑक्टोबरला जरांगेंचा मुंबई दौरा पार पडतो। 19 ऑक्टोबरला शिवनेरी किल्ल्यावरती मनोज जरांगे जातील। त्यानंतर त्यांच्या पुढच्या यात्रेला सुरुवात होणार आहे, पुढच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना झालेत। 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला ते मुंबई दौरा करणार आहे। मनोज जरांगेंचा उद्या मुंबईत मुक्काम असेल। मनोज जरांगे उद्या मुंबईत येत आहेत। जरांगे मुंबईसाठी रवाना झाले। दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला शिवनेरी किल्ल्यावरनं सुरुवात होणार आहे। या निमित्तानं त्यांनी राज्य सरकारला पुन्हा नवा इशारा दिला। दिलेल्या मुदतीत आरक्षण मिळालं नाही तर होणारं आंदोलन सरकारला झेपणार नाही असं जरांगे पाटलांनी बजावलंय। 19 ऑक्टोबर पासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला जरांगे सुरुवात करणार आहेत। या दौऱ्यात त्यांची एकही सभा होणार नाही। आम्हाला आंदोलन मला नाही वाटत करायला लागेल 40 दिवसाचं। त्यानंतर जर आंदोलन झालं तर सरकारला झेपणारं नसणार आहे, शांततेत असणार, सरकारला पेलणार सुद्धा नाही। हे मी जाहीरपणे सांगतो आणि याची गांभीर्याने सरकारनं दखल घेतली पाहिजे, केंद्रानं पण आणि राज्यानं पण। कारण सगळ्यात मोठा वर्ग मराठा समाजाचा आहे, हे त्यांना गांभीर्याने घ्यावं लागेल। नाही घेतलं तर त्यांचा प्रश्न, पण 40 दिवसानंतर जर आंदोलन करायची वेळ आम्हाला आली, सरकारला ते झेपणारं नसणार। तर आंदोलन सरकारला झेपणार नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी पुढच्या दौऱ्याची घोषणा केली। शिवनेरी किल्ल्यावरनं जरांगेंचा नवा दौरा सुरू होतोय, दुसरा दौरा। या दौऱ्यामध्ये मात्र एकही सभा जरांगेंची पार पडणार नाही। हे आंदोलन केलं तर सरकारला ते झेपायचं नाही असं जरांगे म्हणाले। तर मुंबईत येणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना मंत्री दीपक केसरकरांनी सल्ला दिलाय। काय तर बघूया। की ते मुंबईला येत असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी। त्यांची पहिली मागणी जी होती ती ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी दाखले द्यावे। या संदर्भात ज्यावेळेला सरकारने कमिटी फॉर्म केली आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये अर्ज करण्यात आला, तो हायकोर्टाने फेटाळून लावलेला आहे। ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांना त्याचं दाखला मिळाला पाहिजे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना दाखला मिळाला पाहिजे, याच्यामध्ये गैर काहीही नाही। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर राज्य सरकारच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली। या बैठकीत सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनबाबत चर्चा झाली। तसंच मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेलं अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि इतर संस्थांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला। समितीचे अध्यक्ष आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, नरेंद्र पाटील उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि खास करून मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक वेगळी समिती कार्यरत आहे। आता त्या समितीचं काम चालू आहे। त्या समितीचं काम चालू असताना त्या समितीचा अंतिम काही रिपोर्ट आला नाही, पण त्यांची चौकशी चालू आहे। त्यांचं काहीतरी सगळ्या कागदपत्री तपास त्याचं चालू आहे। ते येईल त्यावेळेला नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ते जाहीर करतील। जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय। फक्त 7 दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय। मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं? कायदेतज्ञांचं काय मत आहे? जाणून घेऊयात त्याचीच इनसाइड स्टोरी। जरांगेंच्या अल्टिमेटमला राहिला अवघा आठवडा। मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं राज्य सरकारचे नेते वारंवार सांगतायत। त्यात मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा शिल्लक आहे। अजूनही आरक्षणासाठी सरकारकडून नेमक्या काय हालचाली सुरू आहेत याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही।
कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं दूरच राहिलं, मात्र 7 दिवसात मराठा आरक्षण कसं मिळणार? घटनेत बदल केला जाणार का? फॉर्म्युला काय असेल? अंमलबजावणी कशी करणार? या प्रश्नांची उत्तरही मिळालेली नाहीत. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी निकष कोणते असतात आणि मराठा समाज हे निकष पूर्ण करतो का, हे आपण पुढे बघणार आहोत. मात्र त्याआधी जरांगे पाटलांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रावरून काय इशारा दिलाय बघूयात. मराठा व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्यात. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र आहेत. आम्हाला का नाहीत? आमचा सुद्धा व्यवसाय शेती. सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करायचा, हाच फॉर्म्युला आहे आणि याला कशाचीच गरज लागत नाही. तर जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे आरक्षण देता येणार नाही. 52% आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही असं मराठा समाजातल्याच विधी तज्ज्ञांना वाटतं. कोल्हापुरात वकील परिषद होतीये, त्यात मराठा आरक्षणावर खल होतोय. शासन पुरस्कृत जरांगे पाटलाला आणि सच्चा मराठ्याला फसवण्यासाठी हे नवीन डावपेच ह्या शासनाचे चालू आहेत. नंबर 2, ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण जन्मात मिळू शकत नाही, असं वकील म्हणून माझी भूमिका आहे. एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असते बघूयात. समाजाचं मागासलेपण सिद्ध करावं लागतं. समाजाची आर्थिक सामाजिक स्थिती याचं सर्वेक्षण होतं. मागासलेपणाचा अहवाल विधिमंडळात मंजूर करून घ्यावा लागतो. मागासवर्ग आयोग संबंधित जातीचा सर्व स्तरावर अभ्यास करतो. मराठा समाज मागासलेला असल्याचा अहवाल गायकवाड आयोगानं दिला होता. तर मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या विनोद पाटलांनीही मराठा आरक्षणासाठी एक फॉर्म्युला दिलाय. तर काल परवा मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट बघितलं, आम्ही स्वतंत्र प्रवर्ग करू. तर माझा सरकारला थेट सवाल आहे की मागच्या वेळेस स्वतंत्र प्रवर्ग झाला होता, मग स्वतंत्र प्रवर्ग झाला तर मग तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही, मग का टिकला नाही याच्यावर देखील सरकारने काम केलं पाहिजे. आणि सरकारला माझी विनंती आहे की सरकारने गांभीर्याने जबाबदारीने स्टेटमेंट केलं पाहिजे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात आधीच क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. जरांगे पाटील सांगतात त्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं अनेक कायदे तज्ज्ञांना वाटतंय. मराठा आरक्षणाचा कायदेशीर पेच कायम आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार नक्की काय हालचाली करते याची कुठलीही माहिती पुढे येत नाहीये. त्यामुळे पुढील 7 दिवसात राज्य सरकार जरांगेंना दिलेला शब्द पाळणार कसा आणि मराठा आरक्षण देणार कसं याचीच आता चर्चा सुरू आहे. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे